ॲक्च्युली मी सगळ्यात पहिले सांगते, खूप लोकांचा असा गैरसमज झाला की 21 वर्ष मी माहेरी गेले नाही. म्हणजे मला ना काही अशा विचित्र प्रतिक्रिया आल्या, की काय हिला आई-वडिलांबद्दल काही वाटतच नाही किंवा हिला काही प्रेमच नाही आहे म्हणजे आई-वडिलांबद्दल आणि आई-वडिलांप्रती हिचं काही कर्तव्य आहे का नाही वगैरे. प्लीज असं काहीही नाही आहे. माझं माझ्या आई-वडिलांबरोबर अतिशय गोड बॉन्डिंग आहे आणि मी आई-वडिलांकडे नाही गेले याचा अर्थ मी त्यांना भेटले नाही किंवा मी त्यांच्यासाठी काही केलं नाही किंवा करत नाही असं होत नाही. कारण 21 वर्षात सासरी आल्यानंतर ज्या जबाबदाऱ्या मी माझ्या संसारासाठी पूर्ण करत आले, हे सगळे माझ्यावरचे संस्कार हे माझ्या आईचेच आहेत. माझ्या आईनेही तिचं एकमार्गी संसार सांभाळला होता आणि तो तिने फुलफिल आत्तापर्यंत तिने तो सांभाळला आहे. ती तिची मी एक सावली असल्यासारखं मी माझा संसार सांभाळते आहे. याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तर मी उलट असं म्हणीन की माझ्या घरात मी, माझा नवरा आणि माझं बाळ राहतो, तर त्याच्या आधी आम्ही दोघंच राहायचो. तर माझे आईवडिलांना मी घ्यायला डोंबिवलीत जायचे. मी मूळची डोंबिवलीची आहे, फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे. मी गाडी घेऊन जायचे, मी माझ्या आईवडिलांना घेऊन यायचे आणि आम्ही माझ्या घरी मजा करायचो. कारण मला काय वाटतं माहिती आहे का, माहेरी राहायला जाणं म्हणजे काय त्यांचं सानिध्य मिळवणं. पण जर त्यांचं सानिध्य मला अशा पद्धतीने मिळणार असेल तर ते या न त्या मार्गाने मला मिळतच होतं की. आणि माझे आईवडील हे माझ्याकडे वारंवार येत होते. याचा अर्थ असा नाही की कारण काय झालेलं सांगते, माझ्या लग्नानंतर साधारण एक 6-7 दिवसातच आम्ही वेगळे राहायला लागलो. याचं कारण माझ्या सासरच्यांनीच, म्हणजे माझ्या घरच्यांनीच मला असं सांगण्यात आलं होतं, माझ्या सासरकडनंच, की त्यांच्याकडची जी एक पद्धत होती की सकाळी 5ला उठणे, 4ला उठणे, रात्री 9-10 वाजता झोपणे, या सगळ्या प्रकारात मी कुठे मोडत नव्हते. मी काय तुषार काय, कारण आमचं फील्ड वेगळं आहे, त्यांचं फील्ड वेगळं आहे. त्यांना ते आता त्यांचं ते काट्यावरचं आयुष्य आहे सासू सासऱ्यांचं, तर त्याच्यात कुठेतरी आपलं जमणार नाही आणि मग ते पुढे जाऊन वादावादी नको म्हणून त्यांनी घेतलेला तो त्यांच्याकडून डिसिजन होता. याचा अर्थ तो डिसिजन मी घेतला की मी वेगळं राहिले असंही झालेलं नाही. सो त्याच्यामुळे काय झालं, मी तिकडून जेव्हा त्यांनी आम्हाला वेगळं केलं आणि मग आम्ही वेगळे राहिलो, तेव्हापासून आम्ही दोघेच राहतोय. माझा स्वराध्य पण लेट झाला. सो ह्या लोकांचं माझ्याकडे येणं जाणं वरचेवर व्हायचं आणि उलट त्यांच्याच घरात राहून, तिथेच राहून त्यांना काय मी आनंद देणार. उलट माझी आई मूळची मुंबईत राहिलेली होती लग्न झाल्यावर. ती मुंबई सोडून बाबांच्या नोकरीमुळे किंवा काही गोष्टींमुळे डोंबिवलीकडे, म्हणजे भांडूप मग डोंबिवली अशी थोडी मागे 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 राहायला गेली. सो तिचं मुंबईचं उलट स्वप्न होतं. उलट मी म्हणेन मी ते पूर्ण केलं. ते कसं, तर मी मुंबईत माझं स्वतःचं घर केलं आणि मी माझ्या आईवडिलांना माझ्याकडे आणलं आणि त्यांना माझ्याबरोबर मुंबईत राहणं, फिरवणं, त्यांना मी आज भरपूर तीर्थयात्रा करून दिल्या आहेत, सगळं केलं आहे. सो ती मजा आम्ही करतो. त्यामुळे तू जो प्रश्न विचारलास की माझ्या मुलाचं काय, त्याला आजोळी आल्यासारखं वगैरे, तर त्याच्यासाठी हे आजी आजोबा हे त्याचे, म्हणजे त्याला काहीही झालं तरी तो, मी जितका माझ्या आईवडिलांना फोन करायला विसरत असेन किंवा कामातून होत नसेल माझ्याच्याने, तर त्याचा कमीत कमी 2 दिवसातनं 1 दिवसातून त्याचा फोन असतोच आजी आजोबांना. आणि आजी आजोबांकडे गेलं की त्याला खूप मजा येते. आणि आजोळ हे म्हणजे त्याला आजोळ म्हणजे पूर्वी कसं असायचं की एक असं छोटं बैठं घर वगैरे, तसं नाही आहे त्यांचं पण बिल्डिंगमध्येच घर आहे. सो त्यामुळे काय होतं, त्याला ती मजा येत नाही. मग आम्ही सगळे मिळून माझ्या गावच्या घरी जातो आणि तिकडे आम्ही मजा करतो. त्यामुळे आम्ही मिळून मिसळून अजूनही धमाल करत असतो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.